जय जिजाऊ जय शिवराय. आता काल आपलं गौरीचं आगमन झालेलं आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला तमाम माझ्या शुभेच्छा. आता पुढचं एक मला सांगायचं फक्त मराठ्यासाठी कळकळीची विनंती आहे माझ्या मराठी बांधवाला. आपले दादा आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आपण सगळे लक्ष्मीचा सण तर आनंदाने जेवणार आहोत, ह्याच्यात काही शंका नाही. तर आमचे दादा जेवायचे राहतील. माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी बांधवाला कळकळीची एवढीच विनंती आहे, तुम्ही काही अडचणीने आला असताल आणि येणं साहजिकच आहे. तुम्ही माघारी आला, चांगली गोष्ट आहे बाबा. बरं, आपल्याला आता सगळ्या घराघरात घरागणीस कमीत कमी एक तर तुमच्या लेकरावाला समजून सांगा, तुमच्या घरच्याला समजून सांगा, म्हणजे तुमच्या पत्नीला समजून सांगा, आई वडिलाला समजून सांगा. काय बी करा बाबा, मला एक वेळेस जायचे आहे आमच्या जरंगे पाटलाकडं आणि उपोषणाला बसले तर आम्ही सगळे जेवणार आहोत. त्यांनी नंतर जेवायला नाही तर, आणि आपण जेवण करून का होईना, लक्ष्मीपूजन करून का होईना, उद्याच्याला मिळेल त्या वाहनानं, रेल्वेनं, ह्यानं त्यानं गाव पातळीवर जर टेम्पो करायचं असलं तर बघा, टेम्पो करा आणि प्रत्येक घरातून एक एक माणूस निघा. आपला माणूस आपल्यासाठी लढलाय. आणि आता जास्त काही तुम्हाला सांगत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.